शाळांच्या चढाओढीमध्ये हजारो ससे आणि कासवं एकाच शाळेत धावताना दिसतात. मग मुठभर कासवांच्या वाट्याला जिंकलेला चषक येतो आणि हजारो हरलेल्या सशांच्या पदरी येते न संपणारी निराशा. कासवं तर शिकून स्थलांतरित होतात, मोठ्या शहरात फ्लॅटचे EMI भरतात, पण उरलेले हजारो ससे गावाच्या चौकात कायम विसावलेले असतात. असे शेकडो गावं विश्रांती घेणाऱ्या सशांनी ओस पडलेली आहेत आणि शहरं मात्र अविश्रांत कासवांच्या गर्दीने तुंबून अडलेली आहेत. दोघांची घालमेल बघवत नाही. कासवं 7:40च्या लोकलसाठी धावताना दिसतात, तर ससे 9:30ला अंथरुणातून उठून इन्स्टावर बसलेले दिसतात. कासवं EMIचे हप्ते भरत भरत रडत कडत आयुष्य पूर्ण करतात. ससे मात्र मजा मारून हप्ते थकवून आयुष्य एका दमात संपवून टाकतात. ससा बनायचं की कासव हे सुद्धा इथली व्यवस्था ठरवते. अभ्यासाच्या शर्यतीत सशाला दमेपर्यंत पळवते, ट्युशन लावून ऑनलाईन जाऊन स्पेशल कोचिंग देते, डुलकी लागली जरा तर फरफटत क्लासला सुद्धा नेते. कासव बघ कसं मन लावून अभ्यास करतं, मेरिटमध्ये येण्यासाठी रात्रंदिवस मरमर करतं. झेपत नसतानाही सशाला आपण कासव बनवायला निघतो. मग ऊर फाटेस्तोपर्यंत धावताना ससा शेवटी दमतो. कासव निरंतर धावतं, त्याची सतत पूर्ण असते वही, पण या शर्यतीत त्याला जगण्याची कला कोणी शिकवतच नाही. दोघांचं जीवन शिक्षण अपूर्ण राहून गेलंय, दोघांच्या आयुष्याचा ठेका चुकलाय, दोघांचंही जगणं राहून गेलंय.